गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आज आपण मराठी व्याकरणचं नाम हा भाग पाहणार आहोत. तर इथं बघा काही चित्र दिले आहेत आणि चित्रांच्या खाली नावंसुद्धा आहेत. जसं आई, बाबा, दादा, ताई, झाड, आंबा, पान, गुलाब, कुत्रा, हत्ती, चिमणी, पोपट, नदी, डोंगर, समुद्र, ढग. हे सगळे काय आहेत? आपल्या आजूबाजूला आपण जे काही पाहतो, व्यक्ती, वस्तू, प्राणी, जागा, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे. त्याला आपण नाम असं म्हणतो. तर या चित्रातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव आहे. त्याला आपण काय म्हणतो? नाम. आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? नाउन असे म्हणतात. तर आपण दुसऱ्या पेजवर पाहूया. आपल्या आजूबाजूला माणसे, निसर्गातील वस्तू, पक्षी, प्राणी, दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या काल्पनिक वस्तू असतात. या सर्वांना नाव असते. जसं मन, आपण म्हणतो माझ्या मनात मला भीती वाटतेय. आता मन आणि भीती हे आपल्याला दिसतात का? नाही. पण आई, बाबा, आंबा, पान, झाड, पक्षी ह्या सगळ्या वस्तू, ह्या व्यक्ती आपल्याला दिसतात. म्हणजे दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला काय असते? एक विशिष्ट नाव असते. जगातल्या प्रत्येक वस्तूला काय असते? नाव असते. मग कोणत्या वस्तूला असलेले नाव म्हणजे एक शब्द असतो आणि त्याला काय म्हणतो आपण? नाम किंवा नाउन असं म्हणतो. जसं बघा, मुंबई हे काय आहे? एका ठिकाणाचं नाव आहे, एका जागेचं. पृथ्वी काय आहे? एका ग्रहाचं नाव आहे. स्वर्ग काय आहे? स्वर्गात कुणी जाऊन पाहिलंय का? नाही, पण ते काय एक आपली कल्पना आहे. तरी पण त्याला आपण नाव दिलेलं आहे स्वर्ग म्हणून. हवा, आपण हवा सगळे आपण पाहतो. हवा हे हा जो शब्द आहे आपण लावलेला आहे, पण हवा कुणी पाहिलेली आहे का? नाही. ती इनव्हिजिबल आहे. फक्त आपण तिला काय करतो? महसूस करतो. जसं सुंदरता, जे आपण दिसतो त्याला काय म्हणतो आपण? सुंदरता. तो एक काय क्वालिटी आहे. आणि मन हा न दिसणारा इनव्हिजिबल अवयव आहे. तरी पण म्हणतो मला मन आहे, मला मनात भीती वाटते. आपण आपल्या मनातल्या जी भावना आहे त्याला आपण भीती नाव दिलेलं आहे एकाला. आणि जे मन आहे जे आपल्याला दिसत नाही तरी पण त्याला आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे जगामध्ये जे काही दिसणारं, न दिसणारं, जिवंत, सजीव, निर्जीव जेवढं काही आहे आपल्या आजूबाजूला प्रत्येकाला काय आहे? एक विशिष्ट नाव आहे. तसंच विद्यार्थ्यांनो, आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला पाहू. कंसातील सजीव व निर्जीव वस्तूंची नावे वेगळी करून लिहा. आता तुम्हाला इथं एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी दिलेली आहे. आता सजीव म्हणजे काय? जे प्राणी किंवा वनस्पती किंवा मनुष्य जे हवा आपल्या शरीराच्या आत घेतात आणि बाहेर सोडतात, जसं प्राणी आणि आपण मनुष्य, तर ते आहेत सजीव. झाडं काय करतात? ऑक्सिजन घेतात आणि त्यांची अन्न तयार करतात. म्हणजे जे कोणी हवेचा उपयोग करून स्वतःचं जीवन जगतं त्यांना सजीव आपण असे म्हणतो. किंवा जे एकापासून दोन तयार होतात, जसे मानव आहे, प्राणी आहे, वनस्पती आहेत, तर जे पिल्लांना जन्म घालतात त्यांना आपण सजीव असे म्हणतो. आणि निर्जीव कोणाला म्हणतो? जे एका जागेवर दुसऱ्या जागेवर हालचाल करत नाहीत, हालत नाहीत किंवा एकापेक्षा जास्त त्यांचे निर्जीव वस्तू आपल्या पिल्लांना जन्म देत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? निर्जीव असे म्हणतो. आता सजीव म्हणजे कोण? वनस्पती, प्राणी, सगळ्या प्रकारचे प्राणी, मनुष्य, आपण हे सजीवामध्ये येतात. आणि निर्जीव म्हणजे टेबल, खुर्ची, चेअर, पेन, पेन्सिल. तर इथं काही तुम्हाला नावांची लिस्ट आहे. आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे? सजीवांच्या सजीवांची नावं आणि निर्जीवांच्या निर्जीवांची नावं लिहायची आहेत. जसं जिराफ, पुस्तक, मासा, मुलगा, हिमालय, वही, मुंगी, घरटे, दगड आणि गाय. आता ह्याच्यामध्ये सजीव कोणता आहे? आता हिमालय सजीव असेल का? हो, ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर चालतो का? एका हिमालयापासून दोन हिमालय तयार झालेले आहेत का? नाही. म्हणून आपण हिमालयाला कुठे लिहायचं आहे? निर्जीवमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे ही एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व करायची आहे. त्याची दुसरी एक्सरसाइज पण दिलेली आहे. खालील चौकटीत काही खऱ्या व काही काल्पनिक वस्तूंची नावे आहेत, ती वेगळी काढा. म्हणजे काही खऱ्या आहेत आणि काही काल्पनिक आहेत. खऱ्या म्हणजे कसं? आता समजा घोडा आहे, मनुष्य आहे, हे आपण दिसतो, डोळ्यांनी पाहतो. पण आता काल्पनिक म्हणजे काय? जसं की स्वर्ग कुणी पाहिला आहे का? नाही. तशा काल्पनिक गोष्टींची पण नावं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? इथं सगळ्या प्रकारचे दिलेलं आहेत सॉल्व करण्यासाठी. ते तुम्ही हे जसं इथं बघा, नरक, पेन्सिल, स्वर्ग, मृगजळ, घोडा, कल्पतरू, चष्मा, हरिण, झाड, परी, राक्षस, चावी, बाळ आणि स्वर्णमुख. तर तुम्हाला खऱ्या वस्तूंची नावे इथे लिहायची आहेत. इथं काल्पनिक वस्तूंची नावे लिहायची आहेत.
आणि याचा इथे जो हेल्प बॉक्स आहे ह्याचा उपयोग करायचा आहे. आता इथं प्रश्न तिसरा दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 5 पक्ष्यांची नावं लिहायची आहेत जे तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहता. इथे 5 प्राण्यांची नावं लिहायची आहेत, इथं 5 फुलांची नावे, इथं 5 फळांची नावे, इथे 5 नद्यांची नावे, इथे 5 रंगांची नावे आणि इथे दिशांची नावे लिहायची आहेत. अशा प्रकारे ही एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. हा लेसन तुम्हाला समजला का? थँक्यू. हॅव अ नाईस डे.